नमस्कार, मी समृद्धी मोदक. मासकॉम स्पार या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत. मी आज आपल्यासाठी एक विशेष माहिती घेऊन आलेली आहे. ती म्हणजे एका झाडाच्या फुलाची. याचं नाव आहे आफ्रिकन ट्यूबलिफ. हे झाड जसं वेगवेगळ्या देशांत आढळतं तसंच ते भारतामध्ये देखील आढळून येतं. तसंच हे फूल आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या परिसरामध्ये देखील आढळून येतं. या फुलाला मराठीत पिचकारी किंवा इतर स्थानिक नावांनी ओळखलं जातं. खरं तर या झाडाचं मूळ आफ्रिकन देशामध्ये आढळतं. आफ्रिकन ट्यूबलिफ या नावानं त्याला ओळखलं जातं. हा वृक्ष मूळचा पूर्व आफ्रिकेमधला. 1873 मध्ये हा भारतात आल्याचं किंवा आणल्याचा संदर्भ अभ्यासकांकडून सापडतात. लालसर नारंगी रंगाच्या फुलांनी बहरल्यानंतर अनेकांचं लक्ष वेध होतं. गडद हिरव्या रंगाच्या पानांमधून डोकावणारी ही सुंदर टवटवीत फुलं सगळ्यांचं मन आकर्षित करतात. हा वृक्ष साधारणतः 20 मीटर उंचीपर्यंत वाढू शकतो. या झाडाची जे साल आहे ते तपकिरी असते आणि लांब पट्ट्यांमधून सोलते, जे त्याला इतर झाडांपासून वेगळं करते. आफ्रिकन ट्यूबलिफची जी झाडं आहेत ती ओलसर आणि उबदार वातावरणात मातीत खोलवर रुजतात आणि चांगल्या निचऱ्याच्या ठिकाणी वाढतात. त्यांना दव किंवा थंड सहन होत नाही. आता तुम्ही म्हणाल, या झाडांचा उपयोग तर काय? तर या झाडांचं जे लाकूड आहे ते खूप कठीण आणि टिकाऊ स्वरूपाचं असतं, म्हणून काही ठिकाणी याला जमिनीवर फरशी म्हणून वापरतात. पॅनेलिंग, फर्निचर, खिडक्यांच्या चौकटी आणि दरवाजांसाठी देखील वापरतात. आफ्रिकेमध्ये तर त्याला औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखलं जातं. पश्चिम आफ्रिकेमध्ये तर या झाडाला मलेरियाच्या उपचारावर वापरलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं तर सर्पदंशांवर देखील याचा उपचार म्हणून वापर केला जातो. प्रेक्षको, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा. धन्यवाद.